आर्य वैश्य कोमटी समाजाचा ओबीसी समावेश करण्यास जाहीर विरोध डॉक्टर अशोक जीवतोडे। आर्य वैश्य कोमटी समाजाचा ओबीसी समाजात समावेश करण्यास विरोध दर्शवित स्थानिक जनता महाविद्यालय चौकात 24 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर अशोक जीवतोडे व राष्ट्रीय सचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वात निदर्शन आंदोलन करण्यात आले। ओबीसी समाजात आर्य वैश्य कोमटी समाजाचा समावेश करण्याच्या अनुषंगाने चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा उद्या दिनांक 25 ला दौरा कार्यक्रम आहे। मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघ समवेत समस्त ओबीसी समाजाचा आर्य वैश्य कोमटी समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यास जाहीर विरोध आहे असे ठणकावून सांगत आंदोलन केले। असे झाल्यास ओबीसी संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या स्वरूपात लोकशाही मार्गाने आंदोलन करेल व त्या अनुषंगाने उत्पन्न होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आयोगाची असेल। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर अशोक जीवतोडे व सचिव सचिन राजूरकर यांनी म्हटले आहे की राज्य मागास आयोग चंद्रपूरला येऊन राहिला आहे आणि सदन जी जात आहे आर्य वैश्य कोमटी समाज त्यांना ओबीसी मध्ये घेण्यासाठी त्यांनी उद्याला सुनावणी ठेवली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाने अनेक आंदोलने करून मराठा समाजाला देखील ओबीसी मध्ये घेऊ नये आणि सरकारने देखील सर्व ओबीसी संघटनांना आश्वासित केलं होतं की आम्ही कोणत्याही सदन समाजाला ओबीसी मध्ये घेणार नाही। आज मात्र राज्य मागास आयोग या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येऊन आर्य वैश्य कोमटी समाजाची सुनावणी घेऊन त्यांना ओबीसी समाजात घेण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्याचा आम्ही या ठिकाणी विरोध करून राहिलो आहे आणि या ठिकाणी सर्व ओबीसी संघटनांचे लोक एकत्रित आले आहेत। जय ओबीसी।